काल होती दत्त जयंती, आज आहे शुक्रवार. बऱ्याच ठिकाणी काल महाप्रसाद झालं आणि आजसुद्धा महाप्रसाद आहे. तर मी जाणार आहे महाप्रसादच घ्यायला. फायनली पहिले दत्तांचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर मग महाप्रसादाला गेली. गर्दी तर होती बऱ्यापैकी, पण आम्ही उशिरा गेलो त्यामुळे एवढी काय आम्हाला गर्दी भेटली नाही. आहो आणि रुद्र अगोदरच महाप्रसाद घेऊन गेले होते, त्याच्यानंतर मग मी पण आली महाप्रसादाला. तर मला जायचं होतं मार्केटला, तर जाता जाता महाप्रसाद घ्यावं, कारण का मला महाप्रसाद खूप आवडतं. काही जणांच्या कमेंट असतात फुकट भेटतं, तर फुकटचा विषय नसतं. एखाद्याच्या घरी जाऊन तुम्ही म्हणजे घरी एखाद्याने जेवायला बोलवलं ना, तिथं नाही बोलत तरी चालेल, पण महाप्रसाद हा घ्यायचंच असते. आणि त्याच्यानंतर मार्केटमधून काही किचनसाठी वस्तूसुद्धा आणल्या. फायनली घरी आली, त्याच्यानंतर स्वयंपाकाची सुरुवात. तर रोजचं डे म्हणजे असंच चाललेत ना की बोलून सोय नाही. सकाळी 5 वाजता उठायचं, संध्याकाळी 11 तर वाजतातच. तर असा दिवस जातं. खरं तर एवढा कंटाळा येतं ना की बोलून सोय नाही, पण कष्टाशिवाय पर्याय नाही. कामं तर केलीच पाहिजे. आणि जर आपणच कंटाळा केला तर पुढचे टार्गेट, पुढचे स्वप्न कसे पूर्ण होणार? आणि माझे तर स्वप्न खूप मोठे आहेत, त्यामुळे मग मला तर आत्ताच राबलं पाहिजे, बरोबर की नाही? आणि स्वामींची तर कृपा आहेच. तर फायनली ते पनीर झालं. आणि काय आणलं हे नक्की बघा. तर ही गोष्ट ना मला पाहिजेच होती. एकदा मी म्हणजे फर्स्ट टाईम ना घेऊन आली होती रॅक, पण तो रॅक मोठा झाला किचनवर, त्यामुळे मग तो रॅकमध्येच ठेवला मी. छोटा रॅक आणला होता तो, आणि हा एकदम मिनीचा आहे. तर याच्यामध्ये बरण्या वगैरे ठेवण्यासाठी. तर मला टेन्शन होतं की ही बरणी त्यात बसेल की नाही, पण फायनली ना ती बरणी त्यात एकदम व्यवस्थित बसते, त्यामुळे खूप मी हॅप्पी आहे. कारण काय ते काका बोलले जर नाही त्या बरण्या बसल्या तर मग घेऊन या रिटर्न. पण एखादी वस्तू घरात आणली आणि ते रिटर्न दुकानात न्यायचं बोलल्यावर लय टेन्शन येतं. कारण का अगदीच आपण टाईम काढून जातो ती वस्तू आणायला, आणि ते रिटर्न घेऊन जायचं बोलल्यावर लय ताप होतं. आणि कुकरचं पण काम होतं, ती कुकरची सिट्टी होती ना, त्याचा पण काहीतरी प्रॉब्लेम होता नवीन कुकरचं, मग ते पण दाखवून आली. परत आणखीन पण मी वस्तू आणल्यात किचनसाठी. तर कोणत्याही ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण दिसणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायला लागणार आहे, बरं का? तर इथे बघू शकता आपला रॅक छान असा बसला, एकदम कोपऱ्यात. जागा वगैरे जास्त काहीच घेतलं नाही. आणि जो काय माझा पसारा असा पसरलेला होता ना इथला या कोपऱ्यातला, तर तो व्यवस्थित एका ठिकाणी ना असं बसलेला आहे, त्यामुळे मी हॅप्पी होती. आणि खूप स्टँड हेवीसुद्धा आहे, बरं का? प्राईस पण त्याची तशी आहे, त्यामुळे त्याच्यानंतर छान वाटते की बाबा हा आता फायनली जो पसारा होता इथला तर आवरला आहे. त्याच्यानंतर किचनसाठी या प्लेटासुद्धा मी घेऊन आली, कारण का माझ्या प्लेटा आहेत ना, ना इकडे तिकडं त्या स्टॉलवर वगैरे, तर घरामध्ये नव्हतंच. नाश्त्याला पण पडते आणि झाकण ठेवायला पण. अशा पद्धतीने मी दोन्हीकडं यूज होतील अशाप्रमाणे मी प्लेटा घरात घेऊन आले. आणि हा ब्लॉग आवडला तर लाईक नक्की करा.